नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे चिखल्या. आणि आज आहे शेवटचा दिवस वृंदावनमध्ये. लय भारी वाटलं, एक नंबर पॉझिटिव्ह, मस्त मस्त आनंद आला फिरायला. वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो, वृंदावन पाहिलं, मथुरा पाहिलं, बरसाना पाहिलं, काल आग्र्याला गेलो, ताजमहल पाहिलं, लाल किल्ला सगळं पाहिलं. मस्त 7 दिवसाची ट्रिप होती. आता आज तो क्षण आहे. आता आम्ही आज जवळपास 11 वाजता निघणार आहे. 11 वाजता गाडी इकडे येणार हॉटेलवर. तिथून 2-3 तास लागतील. आता ट्रॅफिकवरती डिपेंड आहे, दिल्लीवरच्या ट्रॅफिक, कारण इथून दिल्लीच्या एअरपोर्टला जाणार आहे आम्ही. तर चला, सगळे नाश्त्यासाठी थांबलेत बाहेर. चला भेटूयात. बिना टोपीचं आणि जॅकेटचं बाहेर तर फिरू नाही शकत. मजबूत थंडी आहे. आता तर वार पण सुटले गार. आणि ही गँग बघा इकडं. हो काहीतरी रिसर्च चाललंय वारूच. तरी खातोय. राधे राधे. इकडं सगळे राधे राधे बोलतात. तिकडं फुलंवाला बसल्या आणि हा रेग्युलर चहावाला. परत एकदा आवडता पराठा आणि तो मसाला डोसा. मस्त छोलेची भाजी. आहा, हे बघा ही गाडी आहे. आता बसतोय, आता निघतोय एअरपोर्ट. चला मस्त. अलग होता है. बघ कसलं भारी. ये है इंडिया गेट. आम्ही इंडिया गेटला आलो आता आणि इथूनच मग एअरपोर्टवर जाणार. हे बघा हे अख्खं. हे असं मध्ये मध्ये फाउंटन आहे आणि तिथून परेड करत येतात बघा इकडून. हा, ह्याच्या समोर बरोबर गेटच्या. खायला वगैरे मजबूत आहे. त्यात तर दिल्ली आहे, खायला कमी कुठंच नाही. रोड स्वच्छ बघा करणारी बस. पाणी मारतं ते पाणी बरोबर इंडिया गेट. भारी दिसतंय. तिथं काहीतरी लिहिलंय, टू द डेथ ऑफ द इंडियन आर्मी हू फील अँड आर ऑनर्ड. मस्त मस्त, एक नंबर. हे बघा, एक नंबर दिसतंय. इथं पण पुतळा आहे कोणाचा.
बघू तिथं गेल्यावर सांगतो, लिहिली इन्फॉर्मेशन. हे बघा तो जो पुतळा म्हणतो तो सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे हा समोर, बरोबर ऑपोजिट टू इंडिया गेट. हे बघा हे बघा इंडिया गेट इकडं राजभवन आहे एकदम तिकडं. इथंच परेड होती बरोबर सुभाषचंद्र बोस यांच्या स्टॅच्यू समोर. भारी आहे, एक नंबर आहे यार, मस्त. चला अब जाएंगे सीधा एयरपोर्ट. इथूनच परेड असते इथं. चलो बाय टू इंडिया गेट. चला आम्ही पोचलो आहेत एअरपोर्टवर टर्मिनल 2 ला. हे बघा टर्मिनल 2. आता पुढचा सफर आज बघा, वेळ तर लागला पोचायला. चला बघत राहा भावांनो. डन. फूड कोर्टवर थांबलो, आता फूड कोर्टमध्ये थांबलो. सगळं झालं, चेकिंग वगैरे, बॅगेन सगळं ठेवलं. आता डायरेक्ट किती वाजता, 8:30 वाजता प्लेन आहे. भूक लागली आहे खूप. फूड कोर्टमध्ये थांबलं, आतमध्येच आहे ते बघत. नमस्कार भावांनो, हे बघा माझ्या मागावरती सगळं झोपायला इकडं प्रॉपर लेवलला, काही विषय नाही. हे बघा मस्त आराम करते ते. काय लोक तर घोरायला लागले. मागं बघा व्ह्यू कसं मस्त आहे, एक नंबर व्ह्यू आहे. वाजलेत 1 मिनिट 6:13 झालेत. कुठं दिसतं हाल एक परत भेटूया. यस हां चला बस थांबली आपल्यासाठी. ते बघा तिकडं, हे सगळे लोक तिकडंच चाललेत. ते बघा ती फ्लाईट आहे, इथून बसनी जाणार आणि मग तिथून एरोप्लेन. कारण डिस्टन्स जरा खूप मोठं आहे, मोठं एअरपोर्ट आहे इथं, त्याच्यामुळं बघत राहा. आता बसने प्रवास करतो. हां त्यांच्या बॅग काढून घेतल्या, वेट होते त्याच्यामुळे एकाच्या बॅग काढून घेतल्या. हे बघा इकडं अशी बस आहे, ज्यातनं ट्रॅव्हल करतं. इथून ते एरोप्लेनपर्यंत नेणार आम्हाला. बरं ते तो पण थांबा. मी हे एवढं का पॅक झालं, प्रॉपर लेवलमध्ये पॅक झालं. कापूस, मास्क, कान टोपी, एरोप्लेनमध्ये तर बसलो आहे.
किती वाजले का? बरोबर 7:50 झाले. 8:15ला होणार होतं पण नाही. गुड, सगळे टायमावर येतात. हा भैया उडालो यार. 2 तास लागतील. 2 तास पोहोचायला. मज़ा आया. एक बार बोलो राधे राधे. राधे राधे. मजा आली वृंदावनमध्ये. किती 7 रिपीट नको करू. तिचे म्हणते 7 दिवस मज्जा. तुला दिसते ना वृंदावन बरसाना. वृंदावन बरसाना मथुरा. काय करतोय तू? माझ्यामध्ये नको व्हिडिओ बनवतो. एक तर मला तिथं बसू दे ना. तू तिकडे जा. तू तिथं बस. तिकडे जा. आपण असं हो हो चालेल. तिकडे जा. मी इथं येतो मग तिथे चालेल. सरकत आहे. बाय बाय. चला फ्लाईट मोडवर चलावलं त्यांनी. बाय. मला लाल ऊंचाइयों पर कॉफ़ी पीना मज़ा ही कुछ अलग है दोस्तों. और उसी के साथ ही बिस्किट. ये देखो ऐसा डुबा के. आहा मस्त. अजून एकदा. भारी आहे ना कॉफी. नाही चहा सॉरी चहा. आणि बदाम पण भेटलं का? फ्री बदाम पण भेटलं. हे बघा बदाम पॅकेट पण भेटले. लगेच बघा कसे फेकायला लागलेत. आता वाजले आहेत 10:30 आणि आम्ही पोचलो आहोत एअरपोर्टवर. इथून पुढं एक अर्ध्या तासाचा प्रवास राहील. चला बाय बाय. पोचलो पुण्यनगरीत. राधे राधे. नमस्कार भावांनो, परत एकदा स्वागत आहे. आत्ता वाजले आहेत 11:20. आम्ही जस्ट घरी पोचलो. मस्त प्रवास झाला. एन्जॉय केलं. एक नंबर ट्रिप होती. सगळ्यांना राधे राधे. लय भारी वाटलं भाऊ. 7 दिवस एक नंबर एक्सपिरियन्स. नवीन एक्सपिरियन्स आला. कोऱ्यातला एक्सपिरियन्स म्हणजेच धुकं. त्यातलाही एक्सपिरियन्स आला. तिकडची लोक कशी आहेत, काय आहे, वातावरण कसं आहे, गार आहे, एक नंबर आहे. वेगवेगळे मंदिरं भरपूर. जवळपास 5,000-5,500 मंदिरं आहेत. यमुना आरती सगळं बेस्ट राहिलं. एक नंबर ट्रिप होती. धन्यवाद तुम्हाला. आणि थँक्यू करतो मी आईवडिलांना आणि देवाला. त्यांच्यामुळं मला ट्रिप मस्त गेली. त्यांच्यामुळं एवढं ट्रॅव्हल करायला भेटतंय, फिरायला भेटतंय. धन्यवाद धन्यवाद खरंच मनापासून. नक्की व्हिडिओ सगळे पहा. नसतील पाहिले तर परत बघा. जवळपास 7 व्लॉग आहेत. आता हा वाला 8वा आहे. चला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया. बाय 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 बाय.